कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, गगनबावळा, करवीर, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड या जंगल परिसरातील तालुक्यांमध्ये वन्य प्राण्यांनी प्रचंड धुळगूस घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाला आलेली पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत करावी या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष रघुनाथदादा पाटील कोल्हापूर, जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे पन्हाळा, तालुका अध्यक्ष बबन खट्टांगळे, डॉक्टर महिला आघाडीच्या प्रगती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। आणि ही पडसाळी या परिसरामध्ये अक्षरशः आणि त्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये वन्यजीव प्राण्यांनी अक्षरशः हायदूस घातलेला आहे। शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हे वन्यजीव खात आहेत। त्याचबरोबर बिबटे, अस्वल, तरस यासारखे प्राणी शेतकऱ्यांचा हल्ला करत आहेत, बरगड्या मोडत आहेत, हाती पायदळी तुडवत आहेत आणि अशामध्ये शेतकऱ्यांना करणं अडचणीचं झालेलं आहे। आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांना शेती करणं न भीता शेती करायची असेल तर हा वन्यजीव संरक्षण कायदा रद्द झाला पाहिजे। आणि जोपर्यंत हा वन्यजीव संरक्षण कायदा रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं भय जाणार नाही। आणि माझी सरकारला विनंती आहे की हा वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा। आणि हा जर तुम्हाला करता येत नसेल तर जर शेतकरी या वन्यजीवामध्ये मयत झाला तर शेतकऱ्याला 5 कोटी, एका शेतकऱ्याला 5 कोटी नुकसान भरपाई द्या, गंभीर जखमी झाला तर 2 कोटी नुकसान भरपाई द्या। आणि हे तुम्हाला द्यायला जमत नसेल तर वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा, असा माझा सरकारला इशारा आहे। धन्यवाद।